नमस्कार प्रेक्षकांनो, मालिका मंथन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. ठरलं तर मग या सिरियलचा आजचा फुल एपिसोड पाहणार आहोत. तर आज कोर्टामध्ये खूप गंभीर वातावरण झालेलं आहे. सर्वजण आतुरतेने वाट बघतायत की आता जज साहेब काय निकाल देणार आहेत. कालच्या भागामध्ये प्रिया आणि साक्षी यांनी कबुली जबाब दिलेला आहे. यावर जज साहेब म्हणतात, महाराष्ट्रात गाजत असलेली वात्सल्या आश्रमाची केसचा आता अंतिम दिवस आहे, निकालाचा दिवस आहे. काल प्रियाने खुनी असलेल्या साक्षीला साथ दिली होती. आता तिनेही तिचा कबुली जबाब दिलेला आहे. तिने खरी साक्ष दिलेली आहे आणि साक्षीने सुद्धा कबुली जबाब दिलेला आहे. इतक्यात अर्जुनला सुद्धा काही गोष्टी आठवू लागतात. ज्यावेळेस सायली त्याच्याकडे मधुभाऊंची केस लढण्यासाठी घेऊन आलेली असते आणि ती गयावया करत असते, प्लीज तुम्ही ही केस घ्या म्हणून. त्यावेळेचा सर्व किस्सा अर्जुनला आठवू लागतो. ती आणि मैपतला आता आठवू लागलेला आहे की मैपतने किंवा तिचे वडील अण्णा यांनी तिला वचन दिलेलं असतं की तुला यापुढे मी जेलमध्ये जाऊ देणार नाही. हा सर्व किस्सा प्रेक्षकांनो आठवत असतो असं दाखवलेलं आहे. आता जज साहेब त्यांचा निकाल देतात की विलासचा खून मधुकर पाटील यांनी केला नसून, एवढंच वाक्य फक्त ते बोलतात. तर यानंतर दाखवलेलं आहे प्रेक्षकांनो की सायली, पूर्णाजी, अर्जुन, मधुभाऊ खूप जास्त आनंदित झालेले असतात. कुसुमताईंना सुद्धा खूप आनंद झालेला असतो. सर्वांनी जणू काही सुटकेचा निश्वास घेतलेला असतो की आता मधुभाऊ सुखरूप सुटणार आणि गेली 2.5 वर्ष झालं जी तपश्चर्या आपण सर्वजण करत आहोत त्याचं फळ आता आपल्याला मिळालेलं आहे. असलेल्या प्रिया, साक्षी, मैपत यांना खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की आता काय शिक्षा होणार आहे ते. यानंतर जज साहेब म्हणतात, मधुकर पाटील यांची निर्दोष मुक्तता कोर्ट करत आहे. हे वाक्य ऐकल्याबरोबर सायली, अर्जुन, कुसुमताई, मधुभाऊ पाटील यांना खूप जास्त आनंद होतो. त्यांचा आनंद जणू काही गगनात मावत नाही. कुसुमताईंचे तर आनंदाश्रू वाहत आहेत. हा एपिसोड नक्की प्रेक्षकांनो टीव्हीवर पहा. इतकं जबरदस्त त्यांचे एक्सप्रेशन दाखवलेले आहेत ना, खूप छान बघण्यासारखे आहेत. आता यानंतर प्रेक्षकांनो जज साहेब शिक्षा सुनावतात. ते म्हणतात, साक्षी शिकरे यांनी विलासचा खून केलेला आहे म्हणून त्यांना कोर्ट जन्मठेपेची शिक्षा सुनावत आहे. यानंतर प्रिया मधुकर हिने गुन्ह्याची साथ देणे, पुरावे नष्ट करणे आणि कोर्टाची दिशाभूल करणे या गुन्ह्यांसाठी तिला सक्त कारावासाची 7 वर्षाची शिक्षा सुनावत आहे. प्रेक्षकांनो प्रियाची ही शिक्षा ऐकल्यावर रविराजांना खूप जास्त वाईट वाटतं. मधुभाऊंना सुद्धा वाईट वाटत असतं, कारण या दोघांनी तिचा सांभाळ मुलीप्रमाणेच केलेला असतो. इकडे सुमन काकी सुद्धा रडत आहे, अन्नपूर्णा आजी सुद्धा रडत आहे असं दाखवलेलं आहे. रविराजांनी तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळलेलं असतं. पण प्रेक्षकांनो ही गोष्ट वेगळी आहे की ती त्यांची मुलगी नाही, हे रविराजांना माहीतच नाही. त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटत आहे. यानंतर जज साहेबांनी सांगितलेलं आहे, आजची कोर्टाची कारवाई इथेच पूर्ण झालेली आहे. आता अर्जुन आणि चैतन्य यांना खूप जास्त आनंद झालेला असतो. जज साहेब देखील गेलेले असतात आणि ते यस यस म्हणत असे उड्याच मारू लागतात. देशमुखबाई मात्र खूप चिडलेले असतात आणि त्या चिडून लगेच कोर्टाच्या बाहेर निघून जातात. मैपत मात्र एकटाच रडत असतो, माझ्या मुलीला वाचवा, माझी मुलगी गुन्हेगार नाही. पण त्याच्या या बोलण्याकडे कुणीच लक्ष देत नाही. मधुभाऊंची निर्दोष सुटका झालेली आहे. सायली आणि कुसुमताई येऊन मधुभाऊंना मिठी मारतात. या सर्वांना खूप जास्त आनंद झालेला असतो. कुसुमताई पाया पडून अर्जुनचे आभार देखील व्यक्त करतात. प्रताप, कल्पना यांना सुद्धा खूप जास्त आनंद झालेला असतो. यानंतर प्रेक्षकांनो कोर्टाच्या बाहेर काय घडत आहे ते दाखवलेलं आहे. पत्रकार मंडळी आधीपासूनच या सर्वांची वाट पाहत कोर्टाच्या बाहेर थांबलेली असते. त्यांना सुभेदार फॅमिली दिसते तेव्हा ते पूर्णाजीला जाऊन घेरा घालतात आणि त्यांना प्रश्न विचारू लागतात. ते म्हणतात, तुमच्या नातसुनेला गंभीर गुन्ह्याबद्दल शिक्षा झाली आहे, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तिने पुरावे देखील लपवले होते हे तुम्हाला माहीत होतं का? तिने तुमच्या खानदानाला डाग लावला आहे, यावर तुमचं काय म्हणणं आहे? आता पूर्णाजीला काय बोलावं ते सुचेना. इतक्यात प्रताप बोलू लागतो, आज जो कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्या कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही सर्वजण आदर करतो. जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आणि शेवटी सत्याचा विजय झालेला आहे याचा देखील आम्हा सर्वांना आनंदच झालेला आहे. आज माझ्या मुलाचा विजय झालेला आहे, तो जिंकला आहे.
यानंतर परत पत्रकार प्रश्न विचारतात, गेली 2 वर्ष झालं तुम्ही प्रियाला पाठीशी घालत आहात का? ती गुन्हेगार वृत्तीची मुलगी आहे. यावर पूर्णाजी म्हणते, आम्ही तिला कशाला पाठीशी घालू? ती काय करत होती हे आम्हा कोणालाच माहीत नाही. ती म्हणते, सायली आणि अर्जुन या माझ्या नातवाने आणि नातसुनेने तिचं खरं रूप बाहेर आणलेलं आहे. कारण ते दोघे न्यायासाठी लढत होते. परत पत्रकार प्रश्न विचारतात की प्रियाचं घरात वागणं कसं होतं? ती गुन्हेगारी वृत्तीची मुलगी आहे असं तुम्हाला वाटत नाही का? इतक्यात अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो, तुम्ही आता काहीही प्रश्न विचारू नका. जे काही तन्वी सुभेदारबद्दल सांगायचं होतं ते ऑलरेडी मी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे. पण शेवटी पत्रकार असते, ते त्यांचे प्रश्न विचारणं काही बंद करत नाहीत. ते म्हणतात, शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. अर्जुनला ते प्रश्न विचारतात, शिक्षा सुनावल्यानंतर तुमचं तन्वीबरोबर बोलणं झालेलं आहे का? अर्जुन काहीच उत्तर न देता सर्वांना घेऊन तिथून निघून जातो. आता पत्रकारांना तिकडून रविराज येताना दिसतात आणि ते रविराजांकडे पळू लागतात आणि त्यांना प्रश्न विचारू लागतात. ते प्रश्न विचारतात, तुम्ही एवढे मोठे वकील असून तुम्ही तुमच्या मुलीला साथ कशी काय दिली? तुम्ही तिचं वकीलपत्र कसं काय स्वीकारलं? अगोदरच रविराजांना खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. दरदरून त्यांना घाम येऊ लागलेला असतो. ते सर्वजण नागराज, कुसुम आणि रविराज काहीच न बोलता तिथून निघून जातात. आता पत्रकार त्यांच्या चॅनलवरती दाखवू लागलेले आहेत लाईव्ह शो की साक्षी शिकरे आणि प्रिया मधुकर उर्फ तन्वी सुभेदार याला 7 वर्षाची शिक्षा झालेली आहे आणि साक्षीला जन्मठेप. इकडे घरी बसून अर्जुन मोबाईलवरती हे सर्व लाईव्ह पाहत असतो. त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. तो म्हणतो, हे कसं काय शक्य आहे? तिला का बरं शिक्षा झाली असेल? हे कसं काय शक्य आहे? असे बरेच प्रश्न अश्विनला पडू लागतात. तो म्हणतो, मला आता या क्षणी तन्वीजवळ असायला हवं आहे. ती एकटी खूप घाबरली असेल. माझी आता तिला खूप गरज आहे. पण मी आता प्रतिमात्याला सोडून एकटीला जाऊ शकत नाही. आता पत्रकार दामिनी देशमुख यांच्याकडे आलेले असतात प्रेक्षकांनो आणि तिला प्रश्न विचारू लागतात की आज तुम्ही पहिल्यांदा केस हारलेला आहे. अर्जुन सुभेदार यांनी तुम्हाला हरवलेला आहे. यावर तुमचं काय मत आहे? दामिनी देशमुख गप्प बसून फक्त ऐकून घेत असतात. एवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि तो म्हणतो, चुकीच्या माणसाला साथ दिली की निकाल असाच लागतो, नाही का दामिनी देशमुख? आता यापुढे तुम्ही महिपत, साक्षी शिकरे यासारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना किंवा गुन्हेगारांना साथ देणार नाही. तरच ही तुमची पहिली आणि शेवटची हरलेली केस ठरेल. यावर दामिनी देशमुख म्हणते, अर्जुन तू हे सांगायला इथे आला आहेस का? यावर अर्जुन म्हणतो, अजिबात नाही. उलट मी तुम्हाला थँक्यू म्हणायला आलो आहे. जर तुम्ही 30 दिवसांची डेडलाईन दिली नसती तर रिटायर्ड इन्स्पेक्टर सरंजामे कधीच खरं बोलला नसता. त्याला वाटत होतं की मी इतक्या कमी दिवसात काहीही करू शकत नाही आणि या माझ्यातच तो सगळं खरं बोलून बसला. आणि 30 वर्षाची डेडलाईन नसती तर मागच्या 2 वर्षासारखा सरंजामे गप्पच बसला असता आणि खरे पुरावे कधीच माझ्यापर्यंत पोचले नसते. सो ॲडव्होकेट दामिनी देशमुख, थँक्यू. यावर आता आपली लाडकी सायली म्हणते पत्रकारांना की तुम्ही त्यांना मगाशी प्रश्न विचारत होता की केस हरल्यावर कसं वाटतं तुम्हाला? कदाचित आता त्यांना कळलं असेल, खोटेपणा करून लवकर विजय मिळत असेल पण खोटेचं आयुष्य खूप कमी असतं, छोटं असतं. यावर दामिनी देशमुख खूप चिडते आणि सायलीला म्हणते, कोण आहेस तू हा प्रश्न विचारणारी? त्यावर सायली म्हणते, मी एक सामान्य नागरिक आहे जिचा आपल्या न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे आणि मला माहीत आहे तुमच्यासारखी एखादी खोटारडी व्यक्ती येऊन आपली न्यायव्यवस्था विस्कटू शकत नाही. अर्जुन म्हणतो, जाता जाता एक शेवटचा सल्ला देतो, कधीतरी गरीब निरपराध माणसासाठी लढून बघा. गुन्हेगाराला शिक्षा होईल का असं बघा. कधीतरी पैशासाठी नाहीतर न्याय मिळवून देण्यासाठी लढा आणि मग बघा त्याचं समाधान काहीतरी वेगळंच मिळेल तुम्हाला. एकदा माझ्यावर विश्वास ठेवून बघा. आणि असं म्हणून अर्जुन शांत बसतो आणि दामिनी देशमुख तिथून निघून जाते. आता प्रेक्षकांना कॉन्स्टेबल प्रिया आणि साक्षीला कोर्टाच्या बाहेर घेऊन आलेले असतात आणि तिथे अस्मिता आणि कल्पना उभी राहिलेली असते. प्रियाचं लक्ष पूर्णाजीकडे जातं आणि ती अपेक्षेने पूर्णाजी असं बोलू लागते. पूर्णाजीला मात्र प्रचंड राग आलेला असतो. पूर्णाजीला जुन्या गोष्टी आठवायला लागतात आणि ती मनातल्या मनात विचार करते, तन्वीला ओळखायला खरंच आपण चूक केली.
या गोष्टीचा तिला प्रचंड राग येतो आणि तो तिच्या डोळ्यामध्ये देखील दिसत असतो. तिला जुनी गोष्टी आठवत असते तेव्हा तन्वी कसं तिच्यासोबत आणि सर्वांसोबत खोटं बोललेली असते. अर्जुनसोबत तिनं प्रेमाचं नाटक केलेलं असतं आणि सायलीला देखील आपण खोटं धरलेलं असतं आणि आपण फसलो आहे प्रियाला ओळखण्यात आणि सायलीला सुद्धा ओळखण्यात असं तिला वाटू लागतं. आणि एका चुकीच्या माणसावर विश्वास ठेवलेल्याचा पश्चाताप पूर्णाजीला आता होऊ लागलेला आहे. पूर्णाजी रागाने तिच्याकडे पाहत असते. इतक्यात प्रिया म्हणते की पूर्णाजी मी चुकलेली नाही. एवढ्या चुका करून सुद्धा प्रिया खोटं बोलत आहे याचा पूर्णाजीला खूप राग येतो आणि ती एक सणसणीत कानाखाली प्रियाला लगावून देते. यानंतर प्रेक्षकांनो महिपत शिकरे खूप चिडलेला असतो त्याच्या मुलीला शिक्षा झाली म्हणून आणि तो पोचतो दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये. वा, आम्ही तुमची तिकडे कोर्टात वाट बघत आहे आणि हे शामरूख इथे वाळूत तोंड खुपसून बसलंय. त्यापेक्षा एका डबक्यात जाऊन जीव द्यायचा ना. यावर दामिनी देशमुख चवताळून उठून उभी राहते. ती म्हणते तोंड सांभाळून बोला शिकरे, तोंड सांभाळून. यावर महिपत म्हणतो आत्तापर्यंत मी तोंड सांभाळूनच बोलत आलेलो आहे दामिनीबाई. भरोसा ठेवला माझ्या लेकीला सोडवाल म्हणून. तोंडावर पडलो, तोंडावर, नाकाचा पाक भुगा झाला असं महिपत म्हणतो. आता काय वरच्या कोर्टात अपील करायची ते लवकरात लवकर करा. 8 दिवसाच्या आत माझी लेक घरी आली पाहिजे. किती तुमचा किस्सा गरम करायचा तेवढा मला सांगा. यावर दामिनी देशमुख खूप चिडते आणि म्हणते अरे तुझ्या आणि तुझ्या मुलीच्या खोटेपणामुळे मी पहिल्यांदा केस हरलेली आहे. आता तू मला करोडो रुपये जरी दिलेस ना तरी तो डाग पुसला जाणार नाही. ती महिपतला म्हणते इथनं पटकन निघायचं आणि परत मला काय तोंड दाखवायला यायचं नाही. गेट आउट, चल निघ इथून. आता प्रेक्षकांनो दामिनीचं हे सगळं ऐकल्यावर महिपत शिकरे काय गप्प बसणार आहे का. तो म्हणतो तो त्याच्याकडे असलेली तलवार बाहेर काढतो आणि दामिनीच्या मानेवरती ठेवतो आणि म्हणतो दामिनी देशमुख आवाज खाली करायचा नाहीतर हा आवाज कायमचा बंद करायला मला काही टाइम लागणार नाही. आता कोर्टाच्या बाहेर दाखवलेला आहे तन्वीची डाळ काही पूर्णाजी समोर शिजत नाही तर ती कल्पनाकडे येते. म्हणते आई मी खून केलेला नाही. हे ऐकल्यावर कल्पना देखील चिडते आणि तिला एक सणसणीत कानाखाली देते आणि मान फिरवते. आणि प्रेक्षकांनो आता फ्लॅशबॅकमध्ये दाखवलेलं आहे की कल्पनाला पूर्णाजीला आठवत असतं ज्यावेळेस प्रियाचा गृहप्रवेश सुरू असतो त्यावेळेस सायली अर्जुन या लग्नाला विरोध करत असतात, अडवत असतात. ते सांगत असतात प्रिया खोटारडी आहे, तिच्यावर विश्वास ठेवू नका, तिने ट्रॅप लावलेला आहे, ती सगळ्यांना यामध्ये अडकवणार आहे. तर अर्जुन आणि सायलीच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. त्यावेळेस अर्जुन म्हणतो एक दिवशी मी तुम्हाला हे सर्व दाखवून देईन की प्रिया कशी खोटारडी आहे ते. आता प्रेक्षकांनो सर्वांनाच पश्चाताप होत असतो की अर्जुन आणि सायली जे सांगत असतात त्यावर त्यांनी कोणीही विश्वास ठेवलेला नसतो म्हणून. यानंतर प्रेक्षकांनो चिडलेली पूर्णाजी म्हणते इतक्या भयंकर मुलीचा आमच्या घराशी काहीही संबंध नाही, हिला येथून घेऊन जा. यानंतर कल्पना म्हणते तुझी जागा आमच्या घरात नाही तन्वी, तुरुंगातच आहे. ती म्हणते आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्याचं फळ आम्हाला हे दिलंस. प्रिया नाही नाही म्हणत असते पण कल्पना काही ऐकून घेत नाही. ती म्हणते तू एक क्षण सुद्धा माझ्या डोळ्यासमोर थांबू नकोस. यावर चिडलेली अस्मिता सुद्धा म्हणते इथे तू का थांबली आहेस, तुझे हे मगरीचे आसू आम्हाला दाखवू नकोस, तुझी जागा जेलमध्येच आहे, तिथे तू जा. यानंतर दोघींनाही कॉन्स्टेबल घेऊन चाललेली असतात. इतक्यात सायली त्या दोघींना थांबवते. 1 मिनिट म्हणते आणि ती साक्षीकडे येते आणि तिला म्हणते साक्षी तुझं तोंड बघण्याची सुद्धा माझी इच्छा नाही. या दोघरही तुझा माझा संबंध नव्हता आणि यापुढेही नसेल. ती म्हणते माझ्यासाठी आनंदाची हीच गोष्ट आहे की तू केलेल्या गुन्ह्याची शिक्षा माझ्या वडिलांना मिळाली नाही. इथेच प्रेक्षकांनो आजचा भाग संपलेला आहे. आता प्रोमोमध्ये दाखवलेलं आहे प्रेक्षकांनो सायली खूप चिडलेली असते आणि प्रियाला सणसणीत कानाखाली देते आणि ती म्हणते सुभेदार आणि किल्लेदार यापैकी कोणीही तुला भेटायला येणार नाही. आता 7 वर्ष तुरुंगात सड हीच तुझ्यासाठी शिक्षा आहे. घरी सर्वजण दुःखी असतात त्यामुळे जेवत नसतात, ती सर्वांना जेवू घालते. हे सर्व आता आपण उद्याच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत.
आता प्रेक्षकांनो, तुम्हाला जर हा आजचा ठरलं तर मगचा एपिसोड आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. चला तर लवकरच भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.